मी आपला मित्र अमीन शेख आपल्या तेज मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. आणि आज मी लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलोय, की बऱ्याच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा मिळालेला नाहीये. त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाहीये. तर हा हप्ता जमा न होण्यामागे काय कारण असू शकते? तर आपण जी के-वाय-सी केली आहे, आपण स्वतः मोबाईलवर केली असेल किंवा मग आपण ऑनलाईन सेंटरला किंवा सी-एस-सी सेंटरवर जाऊन केली असेल. तर चूक त्यांच्याकडून झाली असेल किंवा तुमच्याकडून झाली असेल. त्यामध्ये जो पर्याय आहे, तो पर्याय आपण चुकीचा निवडला असेल किंवा मग शासनाने लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या ज्या नियम आणि अटी दिल्या होत्या, त्यामध्ये आपण बसत नसाल. यामुळे सुद्धा आपले पैसे बंद होऊ शकते. तर पैसे बंद होण्यामागे नेमके काय कारण असू शकते, हे समजण्यासाठी शासनाने 181 हा नंबर उपलब्ध करून दिलेला आहे. यावर आपण कॉल करून माहिती घेऊ शकता. मी सुद्धा हा कॉल करून बघितला आहे, परंतु कॉल केल्यावर हा नंबर व्यस्त येत आहे किंवा मग नॉट रिचेबल दाखवत आहे. हा नंबर जरी लागत नसेल, तरी शासनाने आता अंगणवाडी सेविकेमार्फत फिजिकल व्हेरिफिकेशन सुरू करणार आहे. यामध्ये ज्या लाडकी बहिणींचे पैसे बंद झालेले आहे, त्यांना आपले डॉक्युमेंट त्यांच्याकडे जमा करायचे, त्यांच्याकडे जायचे किंवा मग ते स्वतः आपल्या घरी येतील. त्यानंतर आपले हप्ते जे थांबलेले आहेत, ते सुरू होतील आणि थांबलेले हप्ते सुद्धा पूर्ण येणार आहे. तर आपण थोडक्यात माहिती घेऊया. जर चॅनलवर नवीन आला असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की येणारी माहिती आणि नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहील. तर मित्रांनो, मग चला आपण व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, बरेच असे लाडकी बहिणी आहे, ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाहीये. त्यांचं स्टेटस सुद्धा अप्रूव्ड आहे. ई-के-वाय-सी सुद्धा सक्सेसफुल झालेली आहे आणि तरीही त्यांना पैसे आलेले नाहीये. तर याला काय कारण असू शकते, हे आपण थोडक्यात बघणार आहोत. आपला फॉर्म चांगल्या प्रकारे ओके भरलेला असताना सुद्धा पैसे न येण्याची 3 मोठी कारणे असू शकतात. यामध्ये तुमचे आधार बँकेला लिंक आहे, परंतु NPCIला मॅप नाही. म्हणजे तुमचं आधार सीडिंग बँकेत ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे. आणि स्टेटस चेक करताना DBT स्टेटस इनॅक्टिव्ह किंवा पेंडिंग दिसत आहे, तरी सुद्धा आपले पैसे येणार नाही. आणि आधार कार्ड आणि बँक पासबुकवरील नावात स्पेलिंग मिस्टेक आहे, यामुळे सुद्धा कधी आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आपण हे एक वेळेस तपासून घ्या. जर आपले आधार सीडिंग स्टेटस इनॅक्टिव्ह असेल किंवा ॲक्टिव्ह नसेल, तर आपल्याला हे ॲक्टिव्ह करण्यासाठी काय करावे लागेल? आपल्याला माय आधार साईटवर जायचं आहे. तेथे आपल्याला बँक सीडिंग स्टेटस तपासायचं आहे, चेक करायचं आहे आणि तेथून आपल्याला आपण ॲक्टिव्ह करू शकता. जर आपल्याला ऑनलाईन करता येत नसेल, तर आपण बँकेत जाऊन मॅनेजरला किंवा बँक कर्मचारी जे आहे त्यांना आपण सांगू शकता की DBT लिंक करायचं आहे किंवा आधार सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह करायचं आहे. आपले बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असून सुद्धा आपल्याला पैसे आले नसतील, तर आपण शासनाने जो हेल्पलाईन नंबर आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे 181, आपण यावर कॉल करून जी आपली तक्रार असेल त्याचे निवारण करू शकता किंवा आपल्याला पैसे का आले नाही याची माहिती आपण घेऊ शकता. 181 या नंबरला कॉल लागला नाही किंवा आपले तक्रारीचे निवारण तेथे झाले नाही, तरी चिंता करायची गरज नाही आहे. लाडक्या बहिणींसाठी शासनाने ई-के-वाय-सी ज्यांची राहिलेली आहे किंवा ई-के-वाय-सी चुकलेली आहे, यासाठी शासनाने एक पर्याय आपल्याला दिलेला आहे आणि आपण स्क्रीनवर बघू शकता. योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत ई-के-वाय-सी करण्याची मुदत देण्यात आली होती. काही कारणास्तव ई-के-वाय-सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली. क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकामार्फत प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यास सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे. म्हणजे आता आपले पैसे जर आले नसतील, आपण 181 या नंबरला कॉल करून सुद्धा आपल्या तक्रारीचे निवारण झाले नसेल, आपला फॉर्म सुद्धा पूर्णपणे चांगल्या प्रकारे ओके भरलेला आहे, तरी आपले पैसे येत नाहीये, तर आपल्याला अंगणवाडी सेविकेकडे जायचं आहे.
तेथे फिजिकल व्हेरिफिकेशन आपलं होईल, म्हणजे आपले डॉक्युमेंट ते पडताळणी करतील आणि ते वर अपडेट देतील. तेव्हा आपला हा फॉर्म जो पेंडिंगला आहे किंवा मग पैसे थांबलेले आहे आपले, काही हप्ते थांबलेले, ते हप्ते आपले सुरू होतील. किंवा ते जरी अंगणवाडी सेविकेकडे आपण गेले नाही, तर ते आपल्याकडे काही दिवसात आपल्याकडे येतील आणि याबद्दल ती कारवाई पूर्ण करतील. तर मित्रांनो, आशा करतो मी जी आपल्याला माहिती सांगितलेली आहे ती समजली असेल.